नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मंत्रालयाने घेतला ऐतिहासिक निर्णय. पी.एफ. आणि पेन्शनच्या नियमात झाले मोठे बदल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अखेर बहुप्रतीक्षित ई.पी.एफ. स्कीम 2026 अधिकृतरित्या लागू केली असून या अंतर्गत वर्षानुवर्ष चालत आलेल्या 3 मुख्य योजना अपडेट केल्या आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 74 वर्ष जुनी ई.पी.एफ. योजना 1952, 31 वर्ष जुनी ई.पी.एफ. योजना 1995 आणि 50 वर्ष जुनी ई.डी.एल.आय.एस. योजना 1976 आता इतिहास जमा झाल्या असून त्याच्या जागी सोशल सिक्युरिटी कोड 2019 अंतर्गत नवीन नियमावली 29 जून 2026 पासून देशभरात लागू करण्यात आली. या नवीन रचनेत कर्मचाऱ्यांच्या योगदानापासून ते थेट खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. नवीन नियमानुसार वेतनावरील 12% पी.एफ. कपातीची जुनी मर्यादा कायम ठेवण्यात आली. म्हणजेच 15,000 रुपयांच्या मूळ वेतनावर 12% या दराने पी.एफ. कपात केली जाईल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन 1 लाख रुपये असेल तर नियमानुसार 18,000 रुपये पी.एफ. कापला जाईल. जास्त पी.एफ. कापायचा असल्यास तो कर्मचाऱ्यांचा ऐच्छिक निर्णय मानला जाईल. सर्वात मोठा बदल पी.एफ. खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात झाला. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे मंजूर केलेल्या नव्या नियमानुसार आता पैसे काढण्यासाठी असलेल्या 13 कॅटेगरीऐवजी केवळ विशिष्ट कॅटेगरी ठेवण्यात आल्या. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना खात्यातून 100% रक्कम काढण्याची मुभा असली तरी खात्यात किमान 25% रक्कम शिल्लक ठेवणे अनिवार्य आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे.